फास्टिंग शुगर वाढत असेल त्यांच्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे. तिसरा प्रकार योगा आणि प्राणायाम. आयुर्वेदामध्ये याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. योगाचे जे काही प्रकार आहेत त्यामुळे इन्शुलिनचा रेजिस्टन्स कमी होतो, इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते, पोटाचा घेर सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये सूर्यनमस्कार आहे आणि काही महत्वाची आसनं जसं वज्रासन आहे, मंडूकासन आहे, भुजंगासन, धनुरासन आणि अर्धमत्स्येंद्रासन. ही आसने जर आपण रोज केली तर नक्कीच आपल्या शुगर लेवल आपण लॉंग टर्म कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आता डायबिटीज काय फक्त खाल्ल्यानेच वाढतो का, किंवा व्यायाम नाही केले म्हणजे वाढत जाणार का? तर नाही. तुमचे स्ट्रेस लेवल जर जास्त असतील तरी सुद्धा शुगर लेवल वाढतात. अशा वेळी जर औषधं घ्यायची नसतील तर प्राणायाम हे सगळ्यात उत्तम औषध आहे. प्राणायामांमध्ये तुम्ही अनुलोम विलोम करू शकता, कपालभाती, भ्रामरी, शीतली, शीतकारी असे जे प्राणायामचे प्रकार आहेत हे जर आपण रोज केले तर स्ट्रेस लेवल कमी होतील, स्लीप सायकल सुधारेल आणि परिणामी शुगर लेवल सुद्धा कमी होते. या व्यतिरिक्त काही लोक जिम मध्ये जातात. जे जिम मधले एक्सरसाइज करतात त्यांचं ग्लुकोजचा अपटेक अजून चांगल्या पद्धतीने होतो आणि शुगर लेवल पण छान कंट्रोलमध्ये राहतं. पण जर आपल्याला काही नर्व इंजुरी असेल, नी पेन असेल, कमरेचे त्रास असतील किंवा आणि कुठला आजार असेल तर आपण जिमच्या एक्सरसाइज करू शकत नाही. अशा वेळी हे जे बाकीचे प्रकार आहेत यातले एक्सरसाइजेस आपल्याला करायला हवे. जर तुम्हाला रॅपिड शुगर रिड्यूस करायची असेल म्हणजे फास्ट शुगर कमी करायची असेल तर काही महत्वाच्या एक्सरसाइज आहेत ज्या तुम्हाला फक्त जेवणानंतर 1.5 तासाने करायच्या आहेत. त्यामध्ये येतं मार्चिंग म्हणजे एकाच जागी चालणे, त्यानंतर सिटअप म्हणजे उठाबशा काढणे, स्टेअर क्लाइम्बिंग पायऱ्या चढणे उतरणे आणि वॉल पुशअप्स. यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये शुगर लेवल तुमच्या 30 ते 40 मिलीग्रामने कमी होऊ शकतं. जेवणानंतर 1.5 तासाने हे व्यायाम करायचे आहे. अशा पद्धतीने जर आपले व्यायामाचे प्रकार आपण रोज केले तर नक्कीच आपण आपल्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. शिवाय त्यांना लॉंग टर्म मेंटेन देखील करू शकतो.